निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने बुलडोजर चालवलं. ते बुलडोजर कसं होतं तर समोर काय आहे काही बघायचं नाही. बिल्डिंग आहे का, घर आहे का, झाड आहे का, संविधान आहे का, माणुसकी आहे का, लोकशाही आहे का, संकेत आहे का, काही म्हणून काही नाही. दिसेल त्या ठिकाणी बुलडोजर चालवायचं. आणि असं बुलडोजर चालवत असताना निवडणूक आयोग त्यांच्या खिशात, कलेक्टर, एसपी, पोलीस प्रशासन, सर्व प्रशासन त्यांच्या खिशात. पैसा तर एवढा मोठ्या प्रमाणात की पैसा फेक, तमाशा देख नावाचा तमाशा आणि बघ हा त्यांनी या तमाशाच्या माध्यमातून घेतला. आणि असं करताना मी एवढा अहंकार हा रावणाला नव्हता, तेवढा अहंकार भाजपच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून. आणि त्यांनी ते बुलडोजर चालवलं. त्या बुलडोजरमध्ये त्यांच्या विरोधात जमिनीत पाय रोवून कोण उभं राहिलं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही जमिनीत पाय रोवून उभी राहिली. एवढं बुलडोजर चाललं तरी नगरपालिकेच्या निवडणुकीत 5,000 ठिकाणी आपले नगरसेवक पदाचे उमेदवार उभे राहिले. त्यांना साम दाम दंड भेद नीती खरेदी करण्याचा प्रयत्न केला. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात आपले नगरसेवक लढले. यातून 1,006 नगरसेवक आपले निवडून आले. आणि 2 नंबरची मतं ही काँग्रेस पक्षाला मिळाली. आपल्या सभांना अलोट गर्दी झाली. महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला प्रतिसाद मिळाला. आणि हे बघितल्यानंतर 2029ला आपलं काही खरं नाही आणि पायाखालची वाळू ही सरकायला लागली. म्हणून परवा आणि परवापर्यंत कोण आहे हर्षवर्धन सपकाळ नया आहे वह असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस माझ्यावर टीका करायला लागतात. नुसती टीका करत नाही तर खोटं बोलतात. मला या गोष्टीची लाज वाटते की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राजकीय टिप्पणी करण्याकरता, राजकीय बदला घेण्याकरता खोटं बोलतो. आणि खोटं कोणत्या संदर्भात बोलतो? या महाराष्ट्राची आन बान शान तुमचा माझा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल खोटं बोलण्याचं पातळ जर देवेंद्र फडणवीस करत असतील तर त्याला आपल्याला सोडायचं नाही. बस एवढंच या निमित्ताच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपल्या